नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्टा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आजची नोकरीची संधी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांकरता भंडारा जिल्ह्यामध्ये रिक्त जागा भरायच्या आहेत। याकरता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। पदानुसार पात्र उमेदवारांनी याकरता अर्ज करणं आवश्यक आहे। ही जाहिरात संपूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर रोजगार कट्टा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मित्र, आपण पाहूयात की कोणकोणत्या पदाच्या पदभरती निघालेली आहे। पहिलं पद आहे ते सुपर स्पेशालिस्ट, त्यासाठी कार्डिओलॉजिस्ट एक, न्यूरोलॉजिस्ट एक, नेफ्रोलॉजिस्ट त्यानंतर पेडियाट्रिक आणि कार्डिओलॉजिस्ट एक अशा प्रकारची पदं आहेत। ही जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये ही जागा आहे। एकूण 4 जागा आहेत। यासाठी पगार जो आहे तो 1,25,000 इतका पगार आहे आणि यासाठी कमाल 70 वर्षापर्यंत वयोमर्यादा अपेक्षित आहे। यामध्ये अनेस्थेशिया स्पेशालिस्ट, ऑब्झर्वेशनिस्ट त्यानंतर पेडियाट्रिक्स, रेडिओलॉजिस्ट, फिजिकल कन्सल्टंट, मेडिकल या पदाची भरती आहे आणि याकरता 75,000 रुपये इतकं पगार आहे। याच्यामध्ये MBBS असणं आवश्यक आहे आणि संबंधित विषयातील डिग्री असणं आवश्यक आहे। मेडिकल ऑफिसर MBBS असणं, त्याच्यासाठी 11 जागा आहेत आणि याच्यासाठी 60,000 रुपये पगार इतका देण्यात येणार आहे। डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची एक जागा आहे आणि याकरता 35,000 रुपये पगार देण्यात येईल। प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ यासाठी पण 35,000 रुपये पगार आहे। डेंटल सर्जनसाठी 30,000 इतका पगार आहे। 2 जागा आहेत याकरता। मेडिकल ऑफिसर आयुषची 30,000 रुपये पगार देण्यात येईल आणि सायकोलॉजिस्ट जे आहेत त्यासाठी MA सायकोलॉजिस्ट असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। त्यासाठी 30,000 रुपये इतकं मान देण्यात येईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष याकरिता 6 पदे आहेत आणि 28,000 इतकं पेमेंट त्याच्यामध्ये देण्यात येईल। त्यासाठी BAMH असणं आवश्यक आहे। याच्यामध्ये ऑडिओलॉजिस्ट जो आहे त्याच्या 1 जागा आहे, 25,000 इतकं मानधन आहे त्याला। ऑप्टिमॉलॉजिस्ट जो आहे नेत्रतज्ञ त्यासाठी 20,000 इतकं। नर्सिंग स्टाफसाठी 3 जागा आहेत, 20,000 रुपये पेमेंट आहे। त्यानंतर फिजिओथेरपिस्टसाठी 1 जागा आहे, 20,000 पेमेंट आहे। TB सुपरवायझरसाठी 1 जागा आहे, 20,000 पेमेंट आहे। काउन्सिलरसाठी 1 जागा आहे, 20,000 MSW असणं आवश्यक आहे। अकाउंटंटसाठी अकाउंटिंग BCom असणं, टॅली 9चे कोर्स, त्यानंतर टायपिंग मराठी, इंग्रजी आणि MSIT असणं आवश्यक आहे। यासाठी 1 जागा आहे, 18,000 रुपये पेमेंट आहे। प्रोग्राम असिस्टंटची 18,000 रुपये पेमेंट आहे। प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्ससाठी 18,000 इतकं पेमेंट आहे। आणि त्याच्यामध्ये टेलिमेडिसिन फॅकल्टी मॅनेजर 1 जागा आहे, यासाठी 12वी सायन्स आणि डिप्लोमा असणं आवश्यक आहे आणि 17,000 रुपये पेमेंट आहे। टेक्निशियन डेंटल टेक्निशियन यासाठी 1 जागा आहे आणि 17,000 रुपये पेमेंट आहे। डेंटल असिस्टंटसाठी 1 जागा आहे आणि 15,800 रुपये इतकं पेमेंट आहे। याकरता अटी आणि शर्ती आपण पाहूयात। 29 जून 2025 पर्यंत ही भरती असणार आहे। निव्वळ कंत्राटी स्वरूपावरती भरती आहे आणि ही यामध्ये जाहिरातीमध्ये दाखवल्यानुसार पदाचं एकत्रित मानधन त्यांना देण्यात येईल। 29 जून 2025 पर्यंत यांची नेमणूक करण्यात येईल। याच्यामध्ये 11 महिने 29 दिवस करता ही नेमणूक करण्यात येईल आणि यामध्ये आवश्यकतेनुसार बदल वगैरे करण्यात येईल। याच्यामध्ये बेसिक पे जे आहे सगळं तुम्हाला फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट वगैरे सगळं घ्यावे लागेल आणि याकरता एक क्वालिफाईंग एक्झाम होईल। त्यानंतर तुमची जी उच्च शैक्षणिक अर्हता आहे ती सगळी बाबी, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो बाबी आणि तुमची शारीरिकदृष्ट्या किती पात्र आहे ते सगळे फिटनेसचा वापर करून तुम्ही जर परफेक्ट असाल तर याकरता तुमचं सिलेक्शन केलं जाईल। आणि याचा जो DD आहे तुम्हाला तो 150 रुपयाचा DD तुम्हाला जर मागास असेल तर त्याच्यासाठी 100 आहे आणि राखीव असेल तर त्याच्यासाठी 150 रुपये इतका तुम्हाला DD काढावे लागेल। आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी जे आहे ते www.bhandarazp.org.in या वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील आणि 21 तारखेपर्यंत हे पोर्टल ऑनलाईन सुरू आहे। उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डेटा एंट्री वगैरे हे सगळ्या गोष्टी 21 तारखेपर्यंत तपासल्या जातील, 21 फेब्रुवारीपर्यंत। आणि 3 मार्चला ह्याचं 5 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद परिसर भंडारा येथे पोस्टाने तुम्हाला पाठवायचे आहेत। आणि याकरता कोणताही भत्ता, प्रवास वगैरे दिला जाणार नाही। तो साधारणतः अशा प्रकारचा अर्ज असणार आहे। डाव्या साईडला तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे, कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे। उजव्या साईडला तुम्ही तुमचा फोटो लावायचा आहे। तुमचं नाव, संपूर्ण नाव, तुमचा प्रवर्ग, तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID, वय, जातीचं प्रमाणपत्र, विवाहित अविवाहित, महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, त्यानंतर CCC संगणकाचे कोणकोणते कोर्सेस झाले आहेत ते मान्यता तुमची इथं लिहायची आहे। तुमची शैक्षणिक पात्रता किती आहे, तुम्हाला एकूण असणारा अनुभव किती आहे ते लिहायचं आहे आणि सोबत जोडलेल्या डॉक्युमेंटची यादी तुम्हाला लिहायची आहे। तुमचं नाव आणि सही करून हे तुमचं प्रतिज्ञापत्र देखील करायचं आहे की तुम्ही सरकारी जॉब असल्यामुळे तुम्हाला 2 मुलं असणं आवश्यक आहे, तर त्याचा दाखला तुम्हाला देणं आवश्यक आहे आणि हा स्कॅन करून तुम्ही ते पेमेंट करू शकता। सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आपल्या डॉक्टर असणाऱ्या किंवा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या मित्राला ही व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।